नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। अंजनेरी आरोग्य केंद्रातील उपकेंद्रांना कुलूप। निवासी कर्मचारी केवळ कागदावरच। निवासी भत्त्याची लूट आणि ग्रामीण आरोग्याशी खेळ, आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। नमस्कार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या झारवड, बुद्रुक, अळवंड आणि भिलमाळ या उपकेंद्रांची अवस्था अत्यंत बिकट असून येथे नियुक्तीला असलेले कर्मचारी निवासी राहत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। शासनाकडून निवासी भत्ता आणि पगार घेऊनही हे कर्मचारी आपापल्या घरीच मुक्कामी राहत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे। शासनाने ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत या उद्देशाने उपकेंद्रांवर निवासी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। मात्र प्रत्यक्षात या केंद्रांवर एकही कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे वास्तव समोर आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे या कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे खोटे दाखले सादर करून आपण केंद्रावरच राहत असल्याचे दाखवले आहे। याबाबत अंजनेरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रेखा सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण रजेवर असल्याचे सांगत जबाबदारी झटकली। यापूर्वीच्या संभाषणात त्यांनी कर्मचारी राहत असल्याचा दावा केला होता, परंतु प्रत्यक्ष पाहणीत तो खोटा ठरला। दुसरीकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोतीलाल पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही। यामुळे कर्मचाऱ्यांच्या या गैरहजेरीला वरिष्ठ अधिकाऱ्यांचेच पाठबळ आहे का, असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। कर्मचारी कामावर हजर नसतानाही त्यांना निवासी भत्ता आणि वेतन कशाच्या आधारे दिले जात आहे, हा मोठा भ्रष्टाचार असल्याचे बोलले जात आहे। कागदावर सर्व काही अलबेल दाखवून प्रशासनाची दिशाभूल केली जात असताना स्थानिक गोरगरीब रुग्णांना मात्र उपचारासाठी पायपीट करावी लागत आहे। संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि निवासी भत्त्याच्या नावाखाली होणारी लूट थांबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी भगवान आचारी, नाशिक। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।